हाय, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसेत सगळे? मजेत, आनंदी, सुखात राहा आणि चांगलं आरोग्याची काळजी घ्या. उन्हामध्ये होईल तितकं कमी जा कारण ऊनही लागत आहे आणि पाऊसही लागत आहे. तर असं चला झालेले आहे आपल्या दिवसाची सुरुवात. आणि तुम्हाला माहीत आहे की आता हे आपल्या घरचं रुटीन आहे. तर आलेली आहे मी आता, मस्त फार एन्जॉय केलं आणि आता परत आलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपल्या घरामधला आहे. तर चला, घरी आलं की आपलं तेच राडा रांदा म्हणतात, तेच कथा आहे. तर काल होता शनिवार, तर ह्यांचा उपवास असतो. तर आले आणि कुकर लावायला सुरुवात केलेली आहे मी इथं. तर इथं डाळ लावत आहे आणि भात लावत आहे. तर मला सुरुवातीला आपण सुरुवात कुकर लावण्यापासूनच करावा. शनिवार असला की तोच असतं, हे नाही ते नाही. आणि मुलं माझ्यासोबत अजिबात आले नाहीत. माझीच मुलं पण माझ्यासोबत राहायला तयार नाहीत, अशी कथा आहे. दुःखही वाटत आहे मला, पण असो चला, आणखीन येतीलच. 15 दिवसांनी मुलं कुठं जाणार आहेत, तिथंच येणार आहेत. तरी मी त्यांना सोडलं आणि वापस आलेले आहे. तो तुम्हाला पाहिलेलंच असेल, तुम्ही मागचे व्हिडिओ नसतील पाहिले तर तुम्ही नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडतील. काय काय घडलं, काय काय नाही, तुम्हाला सगळं पाहायला भेटेल त्यामध्ये. तर असो, इथे मी आता घेत आहे स्वयंपाक करून. स्वयंपाक करत होते पण आठवण मला मात्र तिकडलीच येत होती. तर इथे डाळ भात वगैरे लावून घेत आहे. डाळ भातीचं काही टेन्शन वाटत नाही, एवढं माणूस सहज डाळ भात चपाती करतो. पण सुकी भाजी काय करायची याचं खूप टेन्शन येतं मला. तर खूप डोक्याला ताणच वाटतो तो एक, माहिती आहे का. तर मस्त 2-3 पाण्यानं तांदूळ धुवून घेतलेले आहे. डाळ 2-3 पाण्यानं धुवून घेतली. थोडंसं मीठ टाकलं डाळीमध्ये आणि तांदळामध्ये मीठ टाकलं आणि मस्त याला धुवून आपलं झाकण लावून त्याच्या 2 किंवा 3 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. त्याच्या 3 शिट्ट्या झालेल्या काढून घेतलेल्या आहेत. तर चला, कुकर तर लावून झालेला आहे, पण आता पीठ लावायचं आहे. एखादी भाकरी टाकायला लागेल. भाकरीचं काही नाही, तुम्हाला माहिती आहे भाकरी घरात कोण खात नाही, माझ्यासाठीच लागते, मलाच भाकर लागते. तर पीठ लावायचं आहे आता. आणि ते सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला की मुलं एकही आलं नाही. बघा ना किती अवघड आहे ना. खूप टेन्शन, म्हणजे काय खूप टेन्शन. छानही वाटत होतं की मुलं माझ्यापेक्षा जास्त आईपाशी राहिलं, त्यांना आवडतं. एवढं आहे की तिथं राहिलं की त्यांचं कसं ना, त्यांना फटके वगैरे खायला भेटत नाहीत, यामुळे त्यांना जास्त. इथं माझा कसा ओरडा भेटतो, तिथं तसं नाही आहे. काही केलं तरी आई काहीच बोलत नाही. तर त्यामुळं मुलांना जास्त तिथंच राहायला आवडायला लागलं. साफ साफ इन्कार केला मुलांनी येण्यासाठी आहे. बघा मला कसं वाटलं असेल. तर असं चला, जाऊ द्या, चालायचंच. येणारच आहेत, आणखीन आपल्याकडं कुठं जाणार आहेत. तर आता चपात्याला पीठ वगैरे लावून घेते आणि गप्पा मारत मारत स्वयंपाक करावा असं चाललेलं आहे आज विचार. तर चॅनलवरती रील्स वगैरे खूप छान छान आलेल्या आहेत. नसतील आणखीन पाहिल्या तर नक्की पहा आणि व्हिडिओ बी पहा. सपोर्टची गरज आहे, थोडासा सपोर्ट करा. थोडासा काय म्हणजे भरपूर सपोर्ट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडतील ही खात्री आहे माझी. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडतील. आणि ज्यांनी आजपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत, छान छान कमेंट करत आहेत, सपोर्ट करत आहेत, लाईक करत आहेत, त्यांची खूप 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 मनापासून धन्यवाद म्हणत आहे. मी खूप आभारी आहे त्यांची. कारण पुढं जर जायचं म्हणलं तर तुमच्याच साथीची आणि तुमच्याच आधाराची गरज लागणार आहे मला. तर असंच तुमच्या बहिणीला म्हणू शकता, मैत्रिणीला म्हणू शकता. लहान असेल तर म्हणजे लहान बहीण म्हणा, मोठी असेल मी तर तुमच्यापेक्षा मोठी बहीण म्हणा, किंवा तुमची मैत्रीण म्हणू शकता. तर असो चला, सपोर्ट मात्र नक्की करा. तर इथं चाललेला आहे चपात्यांचा राडा. तर चपात्या घेतलेल्या आहेत करून मी. तर तेवढ्यात बहिणीचा फोन आला होता. तर तिच्याशी गप्पा मारत 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 आईचा, तर त्यांच्याशी गप्पा मारत मारत फोन करत होते, म्हणजे बोलत बोलत त्यांच्याशी चपात्या करून घेतल्या. आणि आई तेच सांगत होती की मुलं खूप खुश आहेत, तू गेलीस तर दोघांनाही काही प्रॉब्लेम नाही, दोघंही खूप आनंदात होते. मग तर मला जास्त टेन्शन आलं की हे घ्या. लाडू तर चक्क म्हणली म्हणे की बरं झालं मम्मी गेली, आम्हाला वाटत होतं की आम्हाला घेऊनच जाते का काय, की बरं झालं ग मम्मी पटकन गेली. मग अवघड वाटत होतं मलाही. तर असो चालल्यात आपल्या चपात्या. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा.
झालेला आहे स्वयंपाक आता. तर बघा किती घाम आलेला आहे ना, मला खूप गरम होत आहे घरामध्ये. स्वयंपाक झाला आहे, आता आपण तिथली साफसफाई वगैरे राहिलेली आहे. तर पाहू शकतो चपात्या करून घेतलेल्या आहेत, वरण करून घेतलेलं आहे. वरण थोडंसं पातळ केलेलं आहे, कारण पातळ छान लागतं भाताबरोबर, यामुळे थोडंसं पातळ केलेलं आहे. काही ठिकाणी घट्ट करतात, पण मी थोडंसं पातळ करते. इथे हिरवी मिरचीचा ठेचा वाटून घेतलेला आहे मी. आज भाजी वगैरे काही बनवलेली नाही, म्हणलं ठेचा आंब्याचा रस बनवायचा आहे. इकडं भात बनवून घेतलेला आहे. तर स्वयंपाक मात्र झालेला आहे, आता फक्त आंब्याचा रस राहिला आहे. आता हे जेव्हा आंबे घेऊन येतील तेव्हा बनवून रस. तर बघा असा राडा पडलेला आहे, आता हे पूर्ण राडा उरकायचा. आणि घाम मात्र खूप आलेला आहे, कारण खूपच गॅसपाशी स्वयंपाक वगैरे करायला की खूपच गरम होत असतं. तर असं झालेलं आहे आपला स्वयंपाक वगैरे. मात्र आता सगळं झालेलं आहे. तर तुम्ही मात्र व्हिडिओ पहा, आणि असे साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.